हा तुमचा पॅरेंट होता, प्युअर टॉल पॅरेंट. हा प्युअर डॉर्क पॅरेंट. डॉर्क म्हणजे लक्षात ठेवायचं बुटका, डॉर्क पॅरेंट. यांच्यामध्ये याचे गॅमेट्स तुम्ही अशा प्रकारे फॉर्म केले, कॅपिटल टी टी. त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं, ठीक आहे, आणि एक झायगोट तयार झाला, म्हणजे न्यू जनरेशन तो असा झाला, त्याला आपण F1 जनरेशन म्हणतो. त्यानंतर ह्या F1 जनरेशन मध्ये हा F1 सिंगल असेल का, त्याला भरपूर सीड्स आलेत, मग त्या सीड्स मध्ये भरपूर असतील की F1. तर F1 जनरेशनचं पुन्हा काय होतं, F1 जनरेशनला आपण प्लांट केलं, मग त्या F1 जनरेशनचे गॅमेट असे होते आणि पुन्हा एक F1 जनरेशन. तर या F1 मध्ये जेव्हा आपण त्यांच्या सीड्स पासून प्लांट बनलेत आणि त्या प्लांटचं पुन्हा काय केलं, फर्टिलायझेशन केलं, तेव्हा याचे गॅमेट्स होते कॅपिटल टी स्मॉल टी आणि याचे गॅमेट होते कॅपिटल टी स्मॉल टी. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागलं, टेबल ड्रॉ करावं लागलं, ठीक आहे, कारण हे जास्त होते. तर आपण टेबल ड्रॉ केला होता आणि आन्सर काढलं होतं. याला म्हणायचं रेग्युलर मोनोहायब्रिड क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये काय झालं, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी पॅरेंट, येथे तयार झाला कॅपिटल टी स्मॉल टी F1. हा F1 जो जनरेशन होता, म्हणजे न्यू जनरेशन होता, याचा बॅक क्रॉस म्हणजे काय, याचा एक क्रॉस करायचा म्हणजे फर्टिलायझेशन करायचं एक कॅपिटल टी सोबत, किंवा कोणासोबत करायचं, स्मॉल टी सोबत, आणि जे काय आन्सर येईल त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. कळलं बॅक क्रॉस. बॅक क्रॉस मध्ये हा कॅपिटल टी स्मॉल टी पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी सोबत काय करत नाही, तिथे आपण क्रॉस करत नाही, आपण मागे जातो, बॅक जातो, म्हणून त्याला बॅक क्रॉस म्हणतात. आणि जो पॅरेंट असतो कॅपिटल टी किंवा स्मॉल टी त्यासोबत जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा त्या क्रॉसला म्हणायचं बॅक क्रॉस. तर अशा प्रकारे बॅक क्रॉस होता. आता टेस्ट क्रॉस काय होता, टेस्ट क्रॉस ऍक्च्युली जिनेटिक्स मध्ये कशासाठी यूज केला जातो, की तुमचा जो F1 जनरेशन आहे तो प्युअर आहे का नाही हे चेक करण्यासाठी. म्हणजे तुमच्याकडे F1 जो तयार झालाय तो कसा आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. तुमच्याकडे जो ऍक्च्युली F1 आहे तो अशा प्रकारे आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हा कसा आहे, ऍक्च्युली हा दिसायला कसा आहे, हा दिसायला कसा असणार आहे, टॉलच असणार ना. कॅपिटल टी म्हणजे काय, तो टॉलच असणार. काही डाऊट याच्यामध्ये, हा टॉल का असणार, नाही, हा टॉल का असणार आहे, सिंपल माहिती आहे प्रत्येकाला. डॉमिनंट आहे. हा तुम्हाला इथे कॅपिटल टी स्मॉल टी लिहिलं गेलं, याचा अर्थ हा टी म्हणजे डॉमिनंट आहे आणि हा रेसेसिव्ह आहे. तर जो डॉमिनंट आहे तो त्याचं कॅरेक्टर दाखवणार, आणि हे जे सीड्स असणार यामध्ये असणार तो टॉलच असणार आहे, ठीक आहे, तो टॉलच असणार आहे. पण तो आपल्याला चेक करायचा आहे की हा प्युअर टॉल आहे का इम्प्युअर टॉल आहे. प्युअर म्हणजे कसा, की आपल्याला प्युअर टॉलला कसं म्हणतो आपण, हा प्युअर टॉल असतो आणि हा 50% टॉल असतो. मग आपल्याला चेक करायचं आहे प्युअर आहे का इम्प्युअर आहे. इम्प्युअर म्हणजे काय, हा त्याच्यामध्ये बुटके कॅरेक्टर आहेत का, यासाठी जी टेस्ट केली जाते त्या टेस्टला म्हणतात टेस्ट क्रॉस. मग ते कशी करायची, तुम्हाला मागे डायग्राम दाखवली होती मी, काय सांगितलं होतं, हा कॅपिटल टी हा आपल्याला माहित नाही, कॅपिटल टी स्मॉल टी आहे का कॅपिटल टी हे माहित नाही, आपल्याला चेक करायचं आहे. मग याचा क्रॉस एका पॅरेंट सोबत करायचा पॅरेंट. जो पॅरेंट काय असला पाहिजे, स्मॉल टी असला पाहिजे. तो काय असला पाहिजे, स्मॉल टी. मग यातला जर तो कॅपिटल टी असेल तर कॅपिटल टी स्मॉल टी असा रिझल्ट येणार. आणि जो जर कॅपिटल टी असेल तर इथे हा पॅरेंट पुन्हा कोणता घ्यायचा, रेसेसिव्ह घ्यायचा, ठीक आहे. त्यासोबत जर तो हे स्प्लिटी असेल तर ते असं असणार कॅपिटल टी स्मॉल टी. इथे पॉसिबिलिटी ही असणार किंवा ही असणार, ह्या दोन आपल्याकडे 50-50 पॉसिबिलिटी आहे. एकतर तो असा असणार किंवा असं असणार. आणि तुम्हाला माहिती आहे हे कॅपिटल टी जिथे असणार, स्मॉल टी जिथे असणार, तिथे 50% काय येणार, 50% बुटके कॅरेक्टर येणार. आणि जिथे प्युअर कॅपिटल टी आहे तिथे 100% काय येणार, प्युअर कोणते कॅरेक्टर येणार, टॉल कॅरेक्टर येणार. तर लक्षात ठेवायचं प्युअर टॉल कॅरेक्टर, ठीक आहे, प्युअर टॉल कॅरेक्टर हे जे दिसतात तर हे कशामध्ये दिसतात, जेव्हा तो प्युअर असेल, तो कॅपिटल टी असेल. आणि जेव्हा तो कॅपिटल टी स्मॉल टी असेल तेव्हा तिथे 50% बुटके कॅरेक्टर दिसतात. मग तुम्हाला 50% जर छोट्या हायटेड प्लांट आल्या तर तुम्ही म्हणणार जो आपण घेतला होता F1 तो इम्प्युअर होता, किंवा तुम्हाला सर्व टॉल पेन मिळाला तर तुम्ही म्हणणार घेतला होता F1 तो प्युअर आहे. मग टेस्ट क्रॉस कळालं काय करायचंय, फक्त टेस्ट क्रॉस हे सांगतो की तो कॅपिटल टी स्मॉल टी आहे का तो कॅपिटल टी हे चेक करण्यासाठी त्याची
क्रॉस कोणासोबत करायचा, एका पॅरेंट सोबत करायचा जो की ऑब्व्हियसली स्मॉल टी असला पाहिजे, म्हणजे बुटका असला पाहिजे. मग त्याचा रिझल्ट जर सर्वांचा टॉल आला तर आपण म्हणणार तो असा होता. त्यामुळे 50-50 आला तर आपण म्हणणार तो असा होता. टेस्ट क्रॉस कळाला? टेस्ट क्रॉस करतो आहे का? हो सर. इकडे नीट वाले प्रतीक्षा. हा सर. हे बघा, मग प्रश्न असा विचारला जातो की टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस आहे का? टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस आहे का असं तुम्हाला विचारलं. टेस्ट क्रॉसला आपण बॅक क्रॉस म्हणतो का, असं जर तुम्हाला नीटने प्रश्न विचारला तुम्ही आन्सर काय देणार? हो. हो. टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉसच असतो. मी काय सांगितलं, बॅक क्रॉस म्हणजे काय की हा टी आणि स्मॉल टी आहे, याचं मागच्या पॅरेंट सोबत एक तर तो छोटा असेल किंवा तो हायटेड असेल, यासोबत कोणताही क्रॉस केला त्याला बॅक क्रॉस म्हणतात. याच्याकडे काही का नाही. मग आपण हेच तर करतोय, आपण त्यातला हा काढून टाकला आणि आपण म्हणतोय फक्त यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचंय. तर टेस्ट क्रॉस ऑब्व्हियसली बॅक क्रॉस विथ रेसेसिव्ह. रेसेसिव्ह म्हणजे ज्याच्याकडचे कॅरेक्टर लवकर दिसत नाहीत अशा पॅरेंट सोबत केलेला बॅक क्रॉस म्हणजे हा टेस्ट क्रॉस असतो. कळालं? टेस्ट क्रॉस आणि टेस्ट क्रॉसचे भरपूर ऍडव्हान्टेज आहेत. म्हणजे जसं प्रॅक्टिकल ऍडव्हान्टेज तुम्ही बघितले की आता आपल्याकडे सीड्स असतात, म्हणजे फार्मर सीड्स यूज करतात. मग फार्मर सीड्स यूज करतात तर ह्या कंपन्या सीड्स कसे बनवतात, म्हणजे एक अजीज सीड आहे, माहिती आहे ना अजीज सीड? अजीज सीडची तुम्ही ऍड बघत असाल, टीव्हीवरती येते अजीज सीड. म्हणजे अजीज सीड ऍक्च्युली करत काय, हे सीड काय हवेत ना आणते का? नाही. तर ही अजीज सीड ऍक्च्युली क्रॉस करत असते. हिचं काम आहे क्रॉस करणं आणि असा F1 बनवणं की तो कॅपिटल टी असेल आणि तो शेतकऱ्यांना विकणं. समजतंय? हॅलो, आवाज येतोय का रे? हो सर. हो सर येतोय. तर हे बघा सिंपल आहे. जर कंपनीला मग काय करायचं असतं, कंपनी काय म्हणते, तुमच्याकडे ही सीड्स असतात, म्हणजे फार्मरकडे का सीड्स नसतात का? दुकानातही मिळतात, ते आपण खातो, पण तो आपण त्या पॅकेट मधनं आणतो आणि पॅकेट का? कारण ते पॅकेटमध्ये कंपनी जे असते ते कंपनीने सांगितलेलं असतं आमच्याकडे जे सीड्स आहेत, म्हणजे F1 आम्ही तयार केलाय ते प्युअर आहे. जे तुम्हाला टॉल आहे ते प्युअर टॉल प्लांट आहे. आमचे सीड्सचं जेनेटिक्स हे असं आहे, त्यामध्ये बुटकं कॅरेक्टर बिलकुल नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे, जर प्युअर कॅरेक्टर जर तिथे लावलं गेलं हे, ते टॉलच असणार आहे ना, प्युअर आहे ना ते. तर चुकून तुम्ही तुमच्या घरातलं काहीतरी घेतलं, सीड घेतलं, ठीक आहे, आणि ते सीड कसं असतं, ते मला झालेलं असतं, म्हणजे ते असं झालेलं असतं पॅरेंट F1 आणि F2. तुम्हाला चांगलं माहिती आहे की पॅरेंट कॅपिटल टी होते, त्याचा डॉटर हा कॅपिटल टी स्मॉल टी होता. कंपनी तुम्हाला हे विकू शकते, पण हा तुम्हाला रिझल्ट देणार. पण याच्यानंतर सीड जर तुम्ही लावणार, म्हणजे ह्या F1 जे तुमच्या शेतामध्ये F1 होते, या F1 चे तुम्ही पुन्हा काय केलं, F1 लावून त्याचे सीड्स तयार केलेत आणि ते जर तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये, तुम्हाला माहिती आहे की ह्या F1 सोबत रिझल्ट काय येतो, 3 टॉल असतात आणि एक बुटका असतो. आठवतंय ना, टेबल बनवला होता आपण. इथे टॉल होता, इथे टॉल होता, इथे टॉल होता, इथे बुटका होता. स्मॉल टी होता इथे, म्हणजे एक बुटका असतो. म्हणजे तुम्ही जेवढंही प्लांट लावणार त्याचे 25% तुमचे बुटके प्लांट असणार, जे की तुम्हाला नक्की होते. म्हणून शेतकरी एकदा सीड यूज करतो, दोनदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, दुसऱ्या तिसऱ्यांदा जात नाही. तो पुन्हा सीड काय करतो, परचेस करतो. का? कारण त्याला तिथे प्युअर टॉल प्लांट हवे असतात. टॉल नसले चालतील, पण असेही चालतील, पण आम्हाला असे नको. म्हणून सीड्स ह्या कंपन्या काय करतात, हे जेनेटिक्स मेंटेन करतात, हे क्रॉस करतात. मग चुकून तुमच्याकडे जर असं झालं की F1 आहे, कंपनीला समजलं की ह्या प्लांट मध्ये F1 आहे, तो असा आहे, कॅपिटल टी स्मॉल टी आहे. मग ते काय करतात, त्यांच्या कॅपिटल टी सोबत त्याचा क्रॉस करतात. रिझल्ट सर्व टॉलच मिळतात ना, म्हणजे त्यांना अजून इथे टॉल मिळतात. म्हणजे अशा प्रकारे क्रॉस करून करून ते प्लांट काय करत असतात, सीड्स तयार करत असतात आणि ते सीड्स मग काय शेतकऱ्यांना विकत असतात. यांना आपण सीड कंपन्या म्हणतो. कळालं? हे क्रॉस कुठे चालतात, सीड कंपन्यांमध्ये. आणि ऍक्च्युली क्रॉस करणं म्हणजे काय असतं, तर हे हाताने केली जाणारी प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला हे जे क्रॉस मी
पॅरेंट क्रॉस हे चाललाय ना गोष्टी, म्हणजे आपल्या काय त्या, तर त्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल पॉलिनेशन. बघा आर्टिफिशियल पॉलिनेशन इथे चाललाय, एक व्हिडिओ दाखवतोय, आवाज काही तुम्हाला तसा येणार नाही. बघा आता इथे कुठे कोणतं बघायचंय सांगा. हे एक माणूस करतोय बघा, 1 नंबर 3 नंबर. तेव्हा मला हे बरं वाटतंय जरा. आवाज येतोय ना माझा? हो हो सर. ते फ्लावर दिसतंय तुम्हाला, फ्लावर घेतलंय. आता फ्लावर मध्ये त्याला पॉलिनेशन करायचं, ठीक आहे. फोकस करा तिच्यात. आता हे हायब्रिडायझेशन करणं म्हणजे काय, मी सांगितलं कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र करणं म्हणजे काय करणं. आता हे रेड फ्लावर आहे, दिसतंय ना, रेड कलरचं फ्लावर आहे ना हे. आता एक व्हाईट कलरचं फ्लावर आहे, हे बघा नीट बघा. एक रेड कलर, हे आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं. एक रेड कलरचं फ्लावर आहे, फ्लावर आहे, आणि हे आहे व्हाईट कलरचं फ्लावर. ऍक्च्युली आवाज थांबा मला. हे बघा ते काय करतंय, तुम्हाला आवाज येत नाहीये. ते असं करताय की पिंक कलर फ्लावरचे काय करताय, ते पॉलन कलेक्ट करताय आणि व्हाईट कलरच्या फ्लावरवरच्या स्टिग्मावरती ऍड करणार. समजलं प्रोसेस? आता पहिली प्रोसेस इमॅस्क्युलेशन करणार आहे. इमॅस्क्युलेशन करणं म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं. इमॅस्क्युलेशन करणं म्हणजे जे फ्लावर आहे त्याचे जे स्टिग्मा असेल तिथे अँथर वगैरे असतात ना साईडला, ते कट करून टाकणं, या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन म्हणतात. तर आपण इमॅस्क्युलेशनची प्रोसेस बघतोय. हे बघा त्याने काय केलं माहिती का, तुम्हाला दिसलं, त्याने एक ब्रश घेतला, एक पाणी होता, दिसलं नाही, खाली बाउल होता बघा. हे बघा इथे प्रोसेस पुन्हा बघा. हे बघा पाणी ब्रश मध्ये घेतलं आणि ते पाणी अप्लाय केलं, दिसतंय तुम्हाला. ते अप्लाय कशावरती केलं जातं माहितीये का, तिथे जे पॉलन ग्रेन्स आहेत त्याच्यावरती. म्हणजे ते वॉटर ते ब्रशला लावायचं आणि ते कशाला लावायचं, त्या पॉलन ग्रेनला. आणि ते लावलं जे जातंय पाणी, ते हार्ड वॉटर आहे. हार्ड वॉटर म्हणजे कोणतं समजतं ना, हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे जे आपण पिण्याचं हार्ड वॉटर असतं ना, ते हार्ड वॉटर समजतं ना, H2O2. हे बघा तुम्हाला 10 पर्यंत एक टॉपिक गेला असेल की तुम्ही जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात तिथे हार्ड वॉटर म्हणजे हार्ड वॉटर हा कन्सेप्ट असतो. तर हार्ड वॉटर ऍक्च्युली वॉटरचा टाईप मध्ये येतो, जेव्हा आपण प्युरिफिकेशन वगैरे तेव्हा तिथे आपण तर नंतर डिस्कस करू. एक वॉटर मध्ये हार्ड वॉटर आपण एक कन्सिडर करतो जर पीपीएम वगैरे जास्त असतो. तर हे जे हार्ड वॉटर आहे हे तिथे अप्लाय केलं जातं कशावरती, त्या पोलन ग्रेनला, आणि ते डेड होऊन जातात. ठीक आहे. तर पॉलन ग्रेन डेड करण्यासाठी ते वॉटर वापरलं गेलं आहे. पण मोस्टली काय करतात, एक हे घेतात, सीझर घेतात, कैची घेतात आणि स्टेमेन कट करून टाकतात. याला म्हणतात इमॅस्क्युलेशन. म्हणजे डायग्राम काढायची तर अशी असते ती. हे बघा अशा प्रकारचा हा स्टिग्मा असतो आणि इथे अशा प्रकारचे अँथर असतात. तर यांना ह्या स्टेमेनला हात नाही लावायचं स्टिग्माला आणि हे कट करून घ्यायचे. याला म्हणतात इमॅस्क्युलेशन. याला काय म्हणतात, इमॅस्क्युलेशन. ही चांगली एक प्रोसेस, तर ऍक्च्युली ते दाखवतो मी, तेवढी चांगलं नाही ते.
हे बघा इथे क्रॉसिंग चाललाय, थोडस कॉम्प्लिकेटेड आहे कारण गव्हासाठी चालला, बरोबर. हॅलो, काय दिसतंय, समजतंय का? हॅलो, ऐकू येतंय? हॅलो, जांभरे, जांभरे, हॅलो, साहिल, दिसतंय सर. हॅलो. हा, अरे मग बोलत तर जा, रिॲक्शन द्यायचा. हे बघा, हे वीटचं झाड आहे आणि वीटचं झाड आपल्याला माहिती आहे की वीटचं झाड कसं असतं. त्याचं हे फ्लावरिंग आलेलं आहे. नाही, फ्लावरिंग मध्ये आर्टिफिशियल आपण काय करतो आहे, पॉलिनेशन करतोय, म्हणजे आर्टिफिशियल आपण क्रॉसिंग करतोय. मग क्रॉसिंग साठी हे जे पार्ट्स असतात, म्हणजे अँथरचे जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत, तो काय करतोय, कट करतोय. तुम्हाला दिसतोय तो त्याच्यातनं ते याच्याने ते चिमट्याने काढतोय, बघा. हे कपाय ते पुढचे पुढं हे बघा. तर तो त्याला कट करतोय आणि तिथे इमॅस्क्युलेशन प्रोसेस करतोय. तुम्हाला ते दाखवा म्हणून ते इम्पॉर्टंट समजलं पाहिजे. आता तो अँथर शोधतोय. हे बघा, तिथे अँथर तुम्हाला दिसणार नाही, ते बघा. हे बघा, अँथर दिसतोय का बोटावरती? हो सर, दिसला. हे अँथर काढतोय तो, की ज्या अँथर मुळे सेल्फ पॉलिनेशन व्हायला नको. ठीक आहे, हे अँथर काढतोय. दिसलेत? तर तो अँथर काढणार का, कारण त्याला पॉलिनेशन दुसरीकडे करायचं आहे, तर त्यामुळे तो अँथर कलेक्ट करतोय. चला थोडं पुढे जाऊ आपण. तेव्हा त्याने सर्व अँथर काढलेले तीन. ऍक्च्युली व्हीट फ्लावरला किती 6 अँथर असतात वाटतं. त्या साईडला, लेफ्ट साईडला 3 आणि इकडे 3, तर ते सर्व तो काढतोय. कारण आपण तिथे अँथर जर स्वतःचेच ठेवले. हे बघा, ऐकू येतंय ना चांगल्या प्रकारे, साहिल? हो सर. हा, हे बघा, आता हे काय झालंय, आपण याला इमॅस्क्युलेशन म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा फ्लावर मधनं त्याचे अँथर काय करतो, काढून टाकतो, कट करून टाकतो. आता त्या माणसाने काय केलं की व्हीटचं जे फ्लावर होतं, ऍक्च्युली फ्लावर आहे, तर याच्यामधले त्याने काय केले की अँथर्स काढून घेतले. याला म्हणतात इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन मीन्स इट इज अ सिम्पली रिमूव्हल ऑफ अँथर बायसेक्शुअल फ्लावर विदाउट हर्ट स्टिग्मा. तर स्टिग्माला त्याने हर्ट नाही केलं, त्याने फक्त तिथले अँथर चांगल्या प्रकारे काढून घेतले. त्यानंतर जी प्रोसेस आहे ते बॅगिंग प्रोसेस असते. बॅगिंग म्हणजे अँथर तिथून काढले जातात. ते अँथर का काढले गेले, कारण स्वतःच्याच अँथरमुळे तिथे काय व्हायला नको, सेल्फ पॉलिनेशन व्हायला नको, कारण आपल्याला नवीन पॉलन ग्रेन तिथे टाकायचे. त्यामुळे त्यासाठी बॅग लावले जातात, त्याला बॅगिंग म्हणतात. आता तो बॅगिंग वगैरे करेल पुढे, बघू आपण. तेव्हा तो करतोय, याला बॅगिंग म्हणतात. आता हे जे आहे यामध्ये बॅग लावतोय, तो बॅग लावण्याचं कारण काय की तिथे जे आता अँथर काढले आहेत, स्टिग्मा ओपन आहेत, तर तिथे कोणत्याही शेजारचे प्लांट, म्हणजे तो मागेही तुम्हाला काही प्लांट दिसतंय किंवा स्वतःचे अँथर्स, यामधनं तिथे कोणाचीही पॉलन ग्रेन आपल्याला नको, आपल्याला वेगळे पॉलन ग्रेन आणायचे. त्याच्यामुळे तो बॅग लावून जातोय. ते 2 दिवसापर्यंत, मोस्टली 1-2 दिवस, जसं ते प्लांट वाईज चेंज होतं. तर त्याचंही काही व्हीटचं वाटतं 1-2 दिवस काहीतरी बॅगिंग असते. तर 1-2 दिवसामध्ये तो पोलन ते बॅग काढणार आणि तिथे काय करणार, स्वतः अजून काही पोलन ग्रेन पुट करणार.
आता बघा त्याने बॅगिंग केलेलं आहे आणि तो आता निघतोय वाटतं, तो निघून गेला. हे बघा, आता त्याचं म्हणणं आहे की ते जे बॅगिंग केलेलं आहे त्या साईडला, ठीक आहे. तर ते बॅगिंग मधलं त्याला हवं होतं, तो एक पॅरेंट झाला आणि दुसरा पॅरेंट तो हातात घेऊन आलाय. हा जो त्याच्या हातात आहे तो दुसरा पॅरेंट आहे, त्याच्यात दुसऱ्या क्वालिटी आहेत. म्हणजे मी कॅपिटल स्मॉल टी म्हणत होतो, तर तो बॅग लावलेला एक पॅरेंट आहे आणि हा जो फ्लॉवर आहे दुसऱ्या फ्लॉवरचा आहे. मग त्या फ्लॉवर मध्ये आता फक्त त्याने काय ठेवलेलं आहे, स्टिग्मा म्हणजे फिमेल पार्ट ठेवलेले आहे आणि त्याच्या हातातल्या पार्ट मधला तो आता पोलन ग्रेन काय करणार, कलेक्ट करणार आणि कुठे टाकणार ते बॅग काढून तिथे ठेवून देणार. बघू आता तो इथून पोलन ग्रेन कलेक्ट करतोय. तेव्हा त्याला थोडंसं तो ठेवतोय साईडला. त्याचं म्हणणं आहे थोडं साईडला ठेवल्यामुळे थोडंसं वातावरणामुळे पॉलन ग्रेन लवकर रिलीज होतात हवेमध्ये. त्यामुळे त्याला थोडंसं वातावरणात थोडंसं मॅच होण्यासाठी तो काही वेळ ठेवतोय. तेव्हा क्रॉसिंग बॅग त्याने काढलाय. आता ते पॉलेन आहे बघा, त्याला डस्टिंग करतोय. डस्टिंग म्हणजे काय, तर ते त्या स्टिग्मावरती त्यातले पॉलन ग्रेन उडवतोय. हा, तर काय कळालं का कशा प्रकारे व्हीटचे आपण हायब्रिडायझेशन करतो. चला प्रश्न विचारा, कोणाला काही डाऊट आहेत का? नाही सर आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे का? आउटब्रीडिंग डिव्हाइस नाही आहे हे जे आहेत याला आपण म्हणतो आर्टिफिशियल पॉलिनेशन. तुम्ही आर्टिफिशियल पॉलिनेशन बघताय. आर्टिफिशियल पॉलिनेशन म्हणजे काय की तुम्ही त्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही केलं काय आहे तर ते बघू. एक मिनिट, इथे ते हे कुठे असतं रे, व्हाईट बोर्ड. ठीक आहे, जाऊ दे. मला बुक लागेल म्हणजे तिथे लिहायला बरं पडेल मला. तेव्हा हे जे चाललं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी 4-5 मागच्या दिवसात जे सांगतोय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा, की मी काय म्हणतोय कधीही की आपण काय शिकतोय, जिनेटिक्स शिकतोय. आणि जिनेटिक्स मध्ये आपल्याला करायचं काय आहे की एक प्लांट आहे त्याच्याकडे क्वालिटी, याच्याकडे या प्लांटकडे एक्स आहे, या प्लांटकडे वाय आहे. मला दोघंही क्वालिटी हवे, तर मी दोघांना काय करणार, मिक्स करणार आणि मला एक्स वाय मिळणार. हा माझा डॉटर असणार आहे आणि तो इम्पॉर्टंट आहे. मला असं हवंय तर आपण काय शिकलो की कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर. एकाकडे एक चांगला कॅरेक्टर आहे, दुसऱ्या पॅनकडे काही कॅरेक्टर असणार, ते एकत्र करायचं, दोघांचे कॅरेक्टर तुम्हाला इथे मिळून जातात. याला हायब्रिडायझेशन म्हणतात. मग ते तुम्हाला जे व्हिडिओ दाखवला गेला त्याच्यामध्ये व्हीटचं काय होतं, फ्लॉवर होतं. व्हीटच्या फ्लॉवरिंग मध्ये आधी जो व्हीटचा एक प्लांट होता, हा एक प्लांट होता, त्याचे हे जे फ्लॉवर्स होते त्या फ्लॉवर्स मधून त्याने आधी काय रिमूव्ह केलेत, त्याने रिमूव्ह केलेत अँथर. ते व्हाईट कलरचे तुम्हाला दिसत होते ते अँथर होते. अँथर हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, तो पोलन ग्रेन तयार करतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अँथर मध्ये पोलन ग्रेन असतं. तर त्यात तो अँथर अशा प्रकारे रिमूव्ह करून टाकला, त्याच्यामुळे त्या फ्लॉवर मध्ये काय राहिलं, फक्त अशा प्रकारचं स्टिग्मा आणि हा अँथर त्याने असे कट करून टाकले. ते कट केल्यानंतर हे अँथर कट झाले जातात. मग अँथर कट झाल्यानंतर ते काय राहिलं, फक्त अशा प्रकारचं स्टिग्मा आणि त्याने इथे एक बॅग लावली. हे बॅग यासाठी लावलं की तिथे कोणताही पोलन ग्रेन यायला नको. आता त्याने काय केलं की दुसरा एक फ्लॉवरिंग घेतलं आणि त्या फ्लॉवरिंग मधलं त्याने काय केलं, स्टिग्मा राहू दिलं आणि इथले पोलन ग्रेन आहेत याला अशा प्रकारे ही बॅग काढली आणि ते दुसरं जे फ्लॉवर होतं त्यातलं ऍक्च्युली पोलन ग्रेन आहे त्याला अशी इथे हलवलेत, डस्ट केलेत. मग त्यातले पोलन ग्रेन अशा प्रकारे इथे उडालेत आणि काही पोलन ग्रेन इथे जाऊन बसलेत.
आणि आपल्याला माहिती आहे पॉलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावरती जाऊन बसतात तेव्हा तिथे कोणती प्रोसेस सुरू होते? फर्टिलायझेशन. तर अशा प्रकारे फर्टिलायझेशन झालं. आता याच्यामध्ये याला आपण म्हणतो, याला क्रॉसिंग म्हणतो किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझेशन का म्हणतो? कारण आपण स्वतः एक नवीन प्लांटचं 2 प्लांटचे फर्टिलायझेशन घडवून आणलं. आपण असं नाही केलं तरी त्या व्हीटला काय येणार? व्हीट येणार. का? कारण ते जे फ्लॉवर आहे व्हीटचं, तिथे काय होणार आहे? तिथे एकतर त्याचा पोलन ग्रेन येऊ शकतो किंवा बाजूचा फ्लॉवर आहे त्याचा पोलन ग्रेन येऊ शकतो. पण आता हे जे फील्ड आहे, ज्या शेतामध्ये ते लावलेलं आहे, हे शेत आहे त्यामध्ये लावलेलं आहे, त्यांच्याकडे सर्वांकडे स्मॉल टीच आहे. पण मला एक नवीन बाहेरून मी फील्डमध्ये प्लांट आणलाय, त्याच्याकडे कॅपिटल टी आहे. तर इथला पोलन ग्रेन ह्या फील्डमधला या शेतातला मला नको आहे. स्वतःचाही त्याचा नको आहे, बाजूचाही नको आहे. मग मी माझ्या फील्डमधनं दुसऱ्या फील्डला आणणार आणि मग त्याला तिथे बॅग लावणार आणि मग तिथे पॉलिनेशन करणार. फक्त आपण काय केलंय की स्वतःच्या हाताने पॉलन ग्रेन तिथे डस्ट केलाय. ठीक आहे. आर्टिफिशियल पॉलिनेशन म्हणतात. आणि तू जो प्रश्न विचारला, तू काय विचारला की कोणता प्रश्न विचारला तू माधवी? हॅलो. सर ते आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे का हे विचारलं होतं. आउटब्रीडिंग डिव्हाइस मध्ये कसं असतं की एक हा जो स्टिग्मा आहे आणि हा ओव्हरी आहे. तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असे असतात की हा जो अँथर आहे आणि हा स्टिग्मा आहे याच्यामध्ये असं काहीतरी मेकॅनिकल सिस्टीम बनवली जाते की इथला पोलन ग्रेन इथे जात नाही. समजलं का? त्याला मेकॅनिकल बॅरियर लावले जातात. ठीक आहे. अशा प्रकारचे डिव्हाइसेस की आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय की जे त्याला रोखतात, रिप्रोडक्शनला रोखतात, सेल्फ पॉलिनेशन होऊ देत नाही. त्याला आपण म्हणतो डिव्हाइसेस. ठीक आहे. तर तो हा प्रोसेस नाहीये, हा वेगळा प्रोसेस आहे. कळालं? मग सर आउटब्रीडिंग डिव्हाइस हे प्लांट स्वतः करतात का? यस. म्हणजे त्यांना आर्टिफिशियली काही मदत नाही लागत का? नाही. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस ऍक्च्युली हा जो कॉन्सेप्ट आहे तो कशाशी आहे की रिप्रोडक्शन सेल्फ पॉलिनेशन थांबवण्यासाठी आहे. कळतंय का? हो. हॅलो. रिप्रोडक्शन हे बघा, प्लांटला काय हवं असतं? प्लांटला नाही, ऍक्च्युली नेचरला, हे जे नेचर आहे या नेचरला काय हवं आहे की एक प्लांट आहे, ते प्लांट जसे तसं कंटिन्यू त्याचं लाईफ सायकल व्हायला नको. कारण इन्व्हायरमेंट चेंज होत आहे. सर्व बाहेरच्या ड्रास्टिक कंडिशन चेंज होत आहे. तर हा पॅरेंट मागच्या ज्या वर्षांमध्ये चांगला होता त्याचा डॉटरसाठी ती कंडिशन राहिली नाही. न्यू कंडिशन्स तयार झाल्यात. न्यू कंडिशन्स मध्ये मागच्या पॅरेंट सारखं कंडिशन्स आता ऍप्लिकेबल नाही आहेत. नवीन कंडिशन जनरेट झाल्या पाहिजे. तो डॉटर जो आहे तो नवीन इन्व्हायरमेंट साठी काय असला पाहिजे? फिट असला पाहिजे. तर नेचरच्या त्या रूल्समुळे प्लांट्स काय करतात की अशा प्रकारचे डिव्हाइसेस मेंटेन करतात की हा त्याचाच अँथर आहे, त्याच्याकडे पोलन ग्रेन आहेत, पण तो पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावरती येऊन तिथे फर्टिलायझेशन झालं तर ह्या प्लांटचं जे जिनेटिक्स होतं तेच त्या मुलाचं जिनेटिक्स असणार आहे. ठीक आहे. तर ते जिनेटिक्स तसं होऊ नये म्हणून हे स्टिग्मा हे फ्लॉवर मध्ये असतं आणि हा काय असतो? अँथर असतो. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे मेकॅनिकल बॅरियर काहीतरी लावतं की दोघांचं कॉन्टॅक्ट येऊ नये. याला मेकॅनिकल बॅरियरचा आपण डिव्हाइसेस म्हणतो. तर यामुळे काय होतं की सेल्फ पॉलिनेशन होत नाही, म्हणजे प्लांट म्हणतं की दुसऱ्या कोणाचा पॉलन ग्रेन पाहिजे आणि तो दुसऱ्या स्पीसीजचा असेल किंवा त्याच्यात काही क्वालिटी असतील तर त्या क्वालिटी आणि इथल्या क्वालिटी मिक्स होऊन न्यू हायब्रिड क्वालिटी तयार होते. हॅलो. माईक बंद करा. कोणाचा माईक आहे? तर क्वेश्चन आहे कोणाला इमेज हे क्रॉसिंग काय चाललंय माहिती तर ते प्रॅक्टिकली असं होतं. म्हणजे आपण म्हणतो व्हीटचं फ्लावर वगैरे काय, तर ते सीड्स कंपनी काय करतात अशा प्रकारे मग न्यू व्हरायटीचा हा व्हीट आहे अशा प्रकारे ते तिथे फील्डमध्ये काम करत असतात. हे आता हा एक कंपनीचा वर्कर आहे, तो काय करतोय 2 व्हरायटीला मिक्स करतोय आणि त्याचं F1 जनरेशन तयार करतोय, पुढचं जनरेशन तयार करतोय. कळालं? आपल्याला तुम्हाला समजतंय का सेन्स की आपण काय शिकतोय? आपण हे शिकतो आहे की कशा प्रकारे कॅरेक्टर्स एकत्र. मी जेव्हा क्रॉस म्हणतो तेव्हा लक्षात ठेवायचं की एका फ्लॉवरचं फिमेल पार्ट आणि दुसऱ्या फ्लॉवरचा मेल पार्ट, इथे पोलन ग्रेन असणार आहे, इथे स्टिग्मा असणार आहे आणि त्यांना एकत्र करायचं. का? कारण याच्यामध्ये कॅपिटल टी याच्या स्मॉल टी. मग मी क्रॉस म्हटलं की हा पोलन ग्रेन इथे टाकायचा आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये झाली. फर्टिलायझेशन होणार आणि हा कॅपिटल टी स्मॉल टी तयार होणार, म्हणजे तो सीड असणार. तो सीड फर्टिलायझेशन कसं काय करणार? हे बघा, हा कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आल्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी तयार होणार.
हे सीड असणार, सीड, आणि ते सीड पुन्हा जर्मिनेट होणार, ते प्लांट तयार होणार. हे कॅपिटल टी स्मॉल ची प्लांट तयार होणार आणि मग पुन्हा कॅपिटल टी स्मॉल ची प्लांट तयार होणार, मग पुन्हा आपण तेच करणार. याचं पॉलिन सिग्मा पुन्हा करणार, मग मी म्हणणार याचं आता तो ब्रॅकेट बनवा. समजतंय काय चाललं? ऍक्च्युली प्रॅक्टिकली वेगळं असतं, ते शिकवताना ते वेगळं असतं, प्रॅक्टिकली वेगळं असतं. प्रॅक्टिकली त्याला वेळ लागतो, प्रॅक्टिकली त्याला पुढची जनरेशन ते सीड जमिनीत टाकावे लागतात, ते मोठे होतात, मग त्यांच्यामध्ये पॉलिनेशन करावं लागतं, मग तेव्हा ते अशी पूर्ण वर्षभर 1.5 वर्षाची प्रोसेस असते, मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस वगैरे. चला पुढे जायचं मग, बोला हो सर. प्रश्न विचारा. प्रश्न. इमॅस्क्युलेशन समजलं? इमॅस्क्युलेशन म्हणजे अँथरला रिमूव्ह करायचं. मला वाटतं की ते व्हिडिओ ओके होतं, तुम्हाला तेवढं समजलं असेल मी काय गप्पा करतोय. चला नेक्स्ट. तर आपण मग आता इथे आलो आहेत की बॅक क्रॉस बघितलं आपण. बॅक क्रॉस म्हणजे त्या डॉटरचा त्याच्या पॅरेंट्स सोबत क्रॉस करायचा. टेस्ट क्रॉस म्हणजे तो डॉटर ऍक्च्युली कसा आहे ते चेक करण्यासाठी आपण टेस्ट करतो. आणि तुम्हाला इथे सांगितलं, जर तुमचा डॉटर हा कॅपिटल आर असेल, म्हणजे रेड फ्लॉवरचा असेल प्युअर, तर तो त्याच्या पॅरेंट सोबत म्हणजे रेसेसिव्ह पॅरेंट सोबत तो सर्व रेडच फ्लॉवर तयार करणार आहे. आणि पुढे जर तो जर रेसेसिव्ह असेल, त्याचं छोडंसं जर आर कॅरेक्टर असेल म्हणजे व्हाईट कलरचं, आणि तो व्हाईट कलरच्या पॅरेंट सोबत जर आपण त्याचा टेस्ट क्रॉस करू, तर तुम्हाला हाफ रेड आणि हाफ व्हाईट मिळणार आहे. मग तुम्ही इथे म्हणणार की आपला जो F1 घेतला होता, कारण हा तर हे बघा मॅथ मध्ये कसं एक व्हाईट फिक्स आहे, रिझल्टही फिक्स आहे, म्हणजे हा आपला एक्स काढता येतो. एक्स म्हणजे काय होता, मग हा होता. इथे व्हाईट फिक्स आहे, रिझल्ट फिक्स आहे, म्हणजे हा कोण होता, तर हा ऍक्च्युली प्युअर रेड होता. समजलं? टेस्ट क्रॉस करतोय का? टेस्ट क्रॉस वरती क्वेश्चन आलेले आहेत. हॅलो, सर. ठीक आहे चला. तर टेस्ट क्रॉस वाचला होता का आपण, का डायरेक्ट फक्त डायग्राम घेतली होती? वाचलं होतं सर. झालंय सर्व. ठीक आहे. हे बघा आतापर्यंत आपण मेंडेल्सला फॉलो केलं, म्हणजे मेंडेल्सने मोनो हायब्रिड केलं, मेंडेलने डायहायब्रिड केलं, मेंडेलचे 3 लॉ झालेत. आणि हे बघा तुम्ही जेव्हा हे चॅप्टर आता हे चॅप्टर इथपर्यंत झालंय, तर तुमच्या नोटबुक मध्ये इनहेरिटन्सची डेफिनेशन असली पाहिजे. त्यानंतर मेंडेलचे 3 लॉ स्टेटमेंट तुम्ही लिहिलेले असले पाहिजे. मोनो हायब्रिड कॉस डायहायब्रिड कॉस तुमच्या नोटबुक मध्ये असलाच पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेच पाहिजे. जे टॉपिक होत आहे हा बॅक क्रॉसची डेफिनेशन लिहिली पाहिजे, टेस्ट क्रॉसची डायग्राम काढली पाहिजे आणि मला पाठवली पाहिजे. हे काय महत्वाचे पॉईंट आहेत की ते एकदा करायचे ना सोडून द्यायचे, नोट्स काढायच्या. आता आपण आतापर्यंत मेंडेलला फॉलो करत होतो की मेंडेल्सने जे चाललं होतं ते सर्व चाललं होतं. तर पुढे थोडंसं डेव्हिएशन ऑन मेंडेल, म्हणजे मेंडेलने जे काही शोधलं, मेंडेलला जे मिळालं, मेंडेलला काय मिळालं, 3 लॉ मेंडेलने बनवलेत. मेंडेलचं काही मोनो हायब्रिड डायहायब्रिड शिकलो आपण. तर मेंडेलने जे फाइंडिंग केलं त्यापेक्षा अजून काहीतरी डेव्हिएशन वेगळं काहीतरी अजून आपल्याला नंतर रिसर्च मध्ये मिळालं. आपण आता मेंडेलला थोडंसं साईडला ठेवू. मेंडेलने एवढं केलं, त्याच्यानंतर काय झालं आपण थोडंसं हिस्टॉरिक बघतोय. तर मेंडेल पेक्षा जे वेगळं मिळालं त्याला म्हणतात डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे त्याच्या बाजूने त्याच्यापेक्षा थोडं वेगळं. मग आता चला मेंडेल पेक्षा काय वेगळं अजून रिसर्च झालं ते बघू. तर मला वाटतं कोणीतरी वाचावं. हे कोण वाचणार? शेखर पाटील. हो सर. Few generalizations were arrived at by Mendel on the basis of his experiments of the garden pea plants, such as single traits give single gene and give two alleles. Two alleles show interaction in which one is completely dominant. Factors for different traits is present on different chromosomes assorted independently. With the passage of time, number of deviations were observed in the post-Mendelian era that gave additional information on the patterns of inheritance. These deviations are then described as new Mendelism. हे बघा न्यू मेंडेलिझम हा जो टॉपिक आहे तर लक्षात ठेवायचं, न्यू म्हणजे नवीन, मेंडेलिझम म्हणजे मेंडेल पेक्षा काहीतरी नवीन. मेंडेलने जे सांगितलं आपल्याला की असं असतं की काही मोनो हायब्रिड क्रॉस असतो, काही कॅरेक्टर एकत्र होतात, काही डॉमिनंट कॅरेक्टर दिसतात. तर काय झालं, ऍट द पॅसेज ऑफ टाइम, जेव्हा टाइम पुढे पास झाला
द नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्व, म्हणजे त्याच्या रिसर्च पेक्षा अजून काहीतरी आपल्याला वेगळं दिसायला लागलं, आयडेंटिफाय व्हायला लागलं, मग त्याला आपण म्हणतो पोस्ट मेंडेलियन इरा, म्हणजे मेंडेलच्या रिसर्चच्या नंतरचा रिसर्च. आणि मग त्याच्यामुळे काय मिळालं, गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ पॅटर्न्स ऑफ इनहेरिटन्स. आणि जे मेंडेलने जे आपल्याला पॅटर्न सांगितले होते की मोनोहायब्रिड हा एक पॅटर्न आहे, डायहायब्रिड हा एक पॅटर्न आहे, त्यापेक्षा अजून एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे इनहेरिटन्सची जमा झाली. म्हणजे पॅरेंट कडनं कॅरेक्टर डॉटरकडे कसे येतात, आणि ह्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन्सला, ह्या एक्स्ट्रा पॅटर्न्सला आपण म्हणतो न्यू मेंडेलिझम, म्हणजे मेंडेल नंतरच्या गोष्टी. आता हे मेंडेल नंतरच्या गोष्टी, हे जे तुम्ही वाचले इथे सिंगल स्ट्रेट, सिंगल जीन, टू ॲलिज वगैरे, तर याला आपण त्या न्यू मेंडेलिझम शिकल्यानंतर डिस्कस करू की ते ऍक्च्युली होतं काय. आता हे सांगणं म्हणजे ते पुढचं पूर्ण टॉपिक सांगणं आहे, त्यापेक्षा आपण टॉपिक डिस्कस करून मग मागे येऊ, मग त्याच्यावरती आपण फोकस करू. आता निओ मेंडेलिझम मध्ये आल्यानंतर सिंपल आहे की आता निओ मेंडेलिझमच्या आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील. तर निओ मेंडेलिझम मध्ये बघा, आता पहिले इथून वाचू आपण. चलो वाच बरं, शिका पडेल. It was observed that the phenotypic expression of a gene can be modified or influenced by the other gene. These gene interactions are two types. First, intragenic interaction occur between the alleles of same gene. Example, त्याच्यावरती टेस्ट द्यायचं. ऍक्च्युली तुम्ही ते लिहूनच पाठवणार आहे, चिटिंग करणार नाही असं कन्सिडर करूनच ते होईल. तर टेस्ट मध्ये काय काय असेल ते पुन्हा सांगतो. तर पॉइंट नोट करून घ्या. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला टेस्ट मध्ये इनहेरिटन्सची डेफिनेशन, इनहेरिटन्सची डेफिनेशन तुला नोटबुक मधून सांगतो, कारण मेंडेल आपला एक टॉपिक संपलाय, तर मेंडेल वरती काय विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर आपण बघू. तर इनहेरिटन्स किंवा हे काय असतं याची डेफिनेशन तुमच्याकडे असली पाहिजे. तर ही डेफिनेशन, हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चनला असेल 1 मार्क्स, इनहेरिटन्स 1 मार्क्स. राहिलं डोक्यामध्ये? हो. नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर इनहेरिटन्स झाल्यानंतर रिझन फॉर सक्सेस ऑफ मेंडेल, एवढं काही ठीक आहे. रिझन फॉर सक्सेस ऑफ मेंडेल, रिझन फॉर सक्सेसला 2 मार्क्स. त्यानंतर पुढे या, पुढे तुम्हाला काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स तुम्हाला लर्न करायचे. ते म्हणजे फॅक्टर काय असतो, 1 मार्क्स. त्यानंतर हे ॲली काय असतात, 1 मार्क्स. त्यानंतर हे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह गोष्टी काय असतात, हे 1 मार्क्स. म्हणजे ऍक्च्युली 1 मार्क्स म्हणजे काय, तर मी हे फॅक्टर, हे ॲलिस, डॉमिनंट, रेसेसिव्ह, हे असं काही एवढं. ठीक आहे, एक मिनिट. हे बघा, सेट्रोझायगस, हा हे 2 पॉईंट घ्या. या 2 पॉईंट पैकी आणि याच्यापैकी किंवा हे फॅक्टर आणि हे डॉमिनंट रेसेसिव्ह, या पॉईंट पैकी तुम्हाला कोणत्याही 2 डेफिनेशन मी विचारणार. डॉमिनंट रेसेसिव्ह, फॅक्टर, होमोझायगस आणि हेटेरोझायगस. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला विचारला जाणार, अरे टेस्ट क्रॉसची डेफिनेशन इथे ऑलरेडी आहे. ठीक आहे, टेस्ट क्रॉस जाऊ द्या. मोनोहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस तुम्हाला विचारला जाणार, किती मार्क्सला विचारायचं, 4 मार्क्स. डायहायब्रिड क्रॉस 4 मार्क्स. त्यानंतर तुम्हाला लॉ विचारलेत, लॉ ऑफ डॉमिनन्स 2 मार्क्स कंपल्सरी. लॉ ऑफ सेग्रिगेशन 2 मार्क्स. लॉ ऑफ असॉर्टमेंट 2 मार्क्स. ठीक आहे लॉ. त्यानंतर आपण बॅक क्रॉसची डेफिनेशन, फक्त व्हॉट इज बाय बॅक क्रॉस डेफिनेशन 1 मार्क्स. टेस्ट क्रॉस विथ डायग्राम 3 मार्क्स, डेफिनेशन आणि डायग्राम.
तर अशा प्रकारे तुम्हाला जे प्रश्न दिलेत त्याच्यावरती तुमचे टेस्ट होणार. कधी होणार? टाइम सांगा, बोला. हॅलो सर. हा, कधी लिहिणार, कधी टेस्ट देणार? सांगा तुम्ही. मी उद्या टेस्ट देणार. हो. आज तुम्ही नोट्स काढणार आणि त्या नोट्सचं मला लिहूनही पाठवणार आणि उद्या त्याच्यावरती टेस्ट देणार. हॅलो सर. हा, ते मोनो हायब्रिड क्रॉस आणि डाय हायब्रिड क्रॉसचे टॉपिक तर छोटे छोटे, मग ते 4 मार्क्सला तेवढंच यायचं की अजून काही ऍडिशनल त्याच्यात ऍड करायचं? नाही तेवढंच तुमच्या बुक मध्ये तेवढंच, ते जसं आहे तेवढंच. मग कमी करा त्याला, 2 मार्क्स टाका, काही विशेष नाही. ते 2 मार्क्स पाठ झाला असेल की मोनो तुमचं, 2 करा, ते छोटं आहे ते. ठीक आहे. तर हे तुम्ही नोट्स काढून मला आजच्या आज पाठवणार आणि टेस्टला मी तिच्यातले काहीतरी सिलेक्टेड तुम्हाला प्रश्न विचारणार. नोट्स तुम्ही सर्वांची काढणार. चला पुढे जाऊ. आपल्याला पुढचा नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, पोस्ट मेंडेलियन. त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी असतात, त्याला म्हणायचं इंटरॅक्शन्स. तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असतात आणि हे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स मध्ये बघू आपण. त्याच्यात कम्प्लीट डोमिनन्स आणि इनकम्प्लीट डोमिनन्स अशा प्रकारचे 2 डोमिनन्स असतात. तर आपण काय करू आधी की एक्झाम्पल बघू आपण इनकम्प्लीट डोमिनन्स आणि कम्प्लीट डोमिनन्स काय असतं, मग त्याच्यानंतर आपण बॅक स्टेजला घेऊ. तर आपल्याकडे इनकम्प्लीट डोमिनन्स म्हणजे हे इनकम्प्लीट डोमिनन्सचं एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली आपण हे बघा. इनकम्प्लीट डोमिनन्स बघा काय दिसतं. इनकम्प्लीट डोमिनन्स डायग्राम बघा. एक रेड फ्लॉवर आहे, एक रेड फ्लॉवर आहे, एक व्हाईट फ्लॉवर आहे. आता रेड फ्लॉवर मध्ये कॅपिटल आहे आणि व्हाईट फ्लॉवर मध्ये WW आहे. ओके. आता तुम्ही नीट बघितलं तर मी काय सांगितलं होतं की इनकम्प्लीट डोमिनन्स मध्ये आपलं मागे काय झालं होतं की एक डॉमिनंट कॅरेक्टर असतो, एक रेसेसिव्ह कॅरेक्टर असतो. एक तर आपल्याकडे टॉल होता किंवा बुटका होता. आता बघा हा रेड आहे आणि हा व्हाईट आहे आणि हा कलर रेड आहे का? मला सांगा हा कलर कोणता आहे? पिंक. पिंक. म्हणजे हा ऍक्च्युली रेडही नाही आणि हा पिंकही नाही. याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. म्हणजे तिथे रेडही डॉमिनेट नाहीये टोटल आणि व्हाईटही डॉमिनंट नाही, म्हणजे तिथे इनकम्प्लीट आहे. डॉमिनंट जर तिथे रेड कलर असता तर तुम्हाला फ्लॉवर कशी मिळाली असते? रेड. इथे तुम्हाला आपल्या मेंडेलच्या म्हणण्याप्रमाणे काय झालं असतं, रेड जर डॉमिनंट असतं तर हा रेड असता, हा रेड असता, हा रेड असता आणि हा काय असतं, व्हाईट असतं. 3:1 रेशो ना. पण तुम्हाला मेंडेलचा लॉ इथे फॉलो होतोय का? नाही. इथे रेडही डॉमिनेट होत नाहीये, व्हाईटही डॉमिनेट होत नाहीये. दोघांच्या कलरला मिक्स केल्यानंतर एक कलर तयार होतो. तर दोघांचं मिक्सिंग डॉमिनन्स आहे. रेडही दिसतोय आणि व्हाईटही दिसतोय. याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. मी तुम्हाला मागेही म्हटलं की डॉमिनंट आणि रेसेसिव्ह या गोष्टी डोक्यात बसवून घ्या. डॉमिनंट म्हणजे जो ऍक्च्युली दुसऱ्याला काय करतो, डॉमिनेट करतो, म्हणजे सप्रेस करतो, दाबून टाकतो. तर रेड इथे व्हाईटला दाबू शकत नाहीये आणि व्हाईट रेडला दाबू शकत नाही. त्याच्यामुळे दोघंही एकत्र दिसतायत आणि दोघं एकत्र म्हणजे काय, तर ते पिंक दिसतंय. याला इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणतात. आणि मेंडेलने असं काही सांगितलं का आपलं कम्प्लीट डॉमिनन्स? तो म्हणायचा डॉमिनंट दिसतं. अरे इथे दिसत नाही ना, पण रेडही नाही व्हाईटही नाही, मध्येच वेगळाच कलर दिसतोय. कळालं इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय असतं? दोघांच्या मधला कलर दोघंही दिसतात. सेन्स कळाला काय चाललाय? हो सर. यस. हे बघा इथे बघा, एक रेड फ्लॉवर आहे, इथे एक व्हाईट फ्लॉवर आहे. तर हे फ्लॉवर मध्ये भरपूर दिसतं. हे रेड फ्लॉवर, व्हाईट फ्लॉवर आणि पिंक फ्लॉवर. कारण रेडही कलर दिसतोय, व्हाईटही दिसतोय आणि पिंक दिसतो. ठीक आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स नंतर अजून एक पुढचा टॉपिक आहे तुमचा, तो कोऑर्डिनेट डॉमिनन्स. कोऑर्डिनेट डॉमिनन्स. तर कोऑर्डिनेट डॉमिनन्स बघा. आता इनकम्प्लीट म्हणजे काय बघा. इनकम्प्लीट म्हणजे एक रेडही कम्प्लीट नाही आणि व्हाईटही कम्प्लीट नाही. मग थोडा रेड थोडा व्हाईट, काय झालं? पिंक. आता कोडॉमिनन्स म्हणजे काय? आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो. म्हणजे काय? सर्वांना सोबत घेऊन. कोऑपरेटिव्ह म्हणजे काय?
सर्वांना सोबत घेऊन. को डॉमिनन्स म्हणजे काय, दोघी दिसतात पण मिक्स नाही होत. एक्झाम्पल, ही एक आपल्याकडे कऊ आहे, रेड कऊ आहे आणि एक व्हाईट कऊ. आता रेड आणि व्हाईट कऊ, एक एक कऊची जात रेड असते, एक व्हाईट असते. आता आपल्याला माहिती आहे की आपण आता रेड आणि व्हाईट त्याचे गॅमेट तयार करणार, कॅपिटल आरचा आर, डब्ल्यूचा डब्ल्यू. मग आपण त्याला काय करणार, क्रॉस करणार. मग ते काय झालं, आर डब्ल्यू आर डब्ल्यू झालं की नाही. मग ते आर डब्ल्यू जेव्हा होतं तर बघा ते आर डब्ल्यू कसं झालं. ते आर डब्ल्यू मध्ये आपला फर्स्ट जनरेशन कसं मिळायला पाहिजे होतं मेंडेलनुसार, असं मिळायला पाहिजे होतं, एकतर रेड डॉमिनंट होता तर रेड दिसायला पाहिजे होता, किंवा व्हाईट तर व्हाईट दिसायला पाहिजे, सर्व व्हाईट दिसायला पाहिजे होते. तसे दिसलं नाही. मागचं ते इनकम्प्लीट डॉमिनन्स सारखे दिसलं नाही. म्हणजे रेड आणि व्हाईट आपल्याला इथे पिंक कलरची काय काऊ दिसली पाहिजे होती, तशी दिसली नाही. आपल्याला दिसलं त्याच्या बॉडीवरती काही पॅचेस रेडचे आणि काही पॅचेस व्हाईटचे, म्हणजे मिक्स न होता सेपरेट दिसतायत पण तो दोघं दिसतायत. आता फ्लावर मध्ये तसं नव्हतं. फ्लावर मध्ये दोघं मिक्स झाले होते. असं असं होतं का फ्लावर मध्ये, की हा एक रेड पॅच होता, हा एक व्हाईट पॅच होता, रेड पॅच होता, व्हाईट पॅच, तसं नाही, टोटल पिंक होतं. आता इथे तसं नाही बघा. को डॉमिनन्स म्हणजे काय, दोघंही जीन्स काय होतात, एक्झॅक्ट काही पोर्शन वरती फुल दिसतात आणि काही पोर्शन वरती नसतात. तर ते दोघंही कॅरेक्टर दाखवतात, काही ठिकाणी व्हाईट कॅरेक्टर, काही ठिकाणी रेड कॅरेक्टर. अशाला म्हणतात को डॉमिनन्स. याला काय म्हणतात, को डॉमिनन्स. मेंढने आपलं असं काही सांगितलं नाही की काही कॅरेक्टर मिक्स होतात, वेगळाच कलर तयार होतो, किंवा काही कॅरेक्टर हे दोघंही दिसतात, कोऑर्डिनेट वेने काम करतात, तुझा थोडा एरिया माझा थोडा एरिया. त्याला कोऑर्डिनेशनने काही एरिया म्हणजे काही कोऑर्डिनेशनने काही गुण कॅरेक्टर आपल्याकडे दिसतात, तसं काही होतं. तर मेंडेलना हे काही ऍक्च्युअली माहित नव्हतं. मग म्हणून हे को डॉमिनन्स, हे इनकम्प्लीट डॉमिनन्स, हे मल्टिपल ॲली, हे जे कॉन्सेप्ट आहे, किंवा हे पायलॉन ट्रॉफी, हे जे कॉन्सेप्ट आहे नंतर डेव्हलप झाले, म्हणजे नंतर लोकांना मिळाले. तर आपण वन बाय वन उद्या आपण आता याच्यावरती डिस्कस करू की हे इनकम्प्लीट डॉमिनन्स कसं असतं. ऍक्च्युअली समजलं असेल तुम्हाला, ते काही छोटं आहे ते. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक ॲलीमध्ये शिकायचं. समजलं पुढं काय शिकायचंय. मेंडेलने सांगितलेल्या गोष्टीपेक्षा थोड्याशा वेगळ्या गोष्टी होतात, त्याला म्हणायचं आपला न्यू मेंडेलिझम. आणि त्यातले दोन टर्म आहे, इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक. त्यामधले टॉपिक्स आहेत इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोऑर्डिनेट डॉमिनन्स, फायलॅन ट्रॉफी वगैरे. तर पुढच्या लेक्चरला जाऊ. काही प्रश्न असेल तर विचारा. माधवी, प्रश्न? नाही सर. प्रतीक्षा? नाही सर. नीट प्रतीक्षा? ठीक आहे. बघा, नीटवाल्यांनी फोकस ठेवायचं बरं, कारण कसं आहे जेनेटिक्स, मग तुम्ही आता तुम्हाला मोस्टली तुम्हाला मिनिमम 40% लेक्चर कळायला पाहिजे नीटवाल्यांना. मग तुम्ही ते थोडंसं बाहेर वाचायचं, काही व्हिडिओ बघायचे, पुन्हा आपण रिव्हिजन घेणार, पुन्हा डिस्कशन करणार, मग ते 100% होतं. नीटपर्यंत ते टोटली, नीटपर्यंत असं नाही की तुम्हाला येत नाही. कळालं का? त्याच्यामुळे तो काही इश्यू नाहीये. पण लेक्चर मधनं नीटवाल्यांनी एकही दिवस बायोलॉजीचा अभ्यास, डेली लेक्चर झाल्यानंतर अभ्यास केलाच पाहिजे. नेटवाल्यांनी नोट्स काढल्याच पाहिजे. ठीक आहे. ते मॅथवाल्यांचं वेगळं होऊ शकतं, केमिस्ट्री हा वेगळा टॉपिक आहे, आणि टोटल आपला बायोलॉजी म्हणजे बायोलॉजी टॉपिक. नोट्स काढणं मस्त आहे. आणि मी सांगितलं होतं की ज्याला ट्रुमन घेता येत असेल त्यांना ट्रुमनही घ्या. घेतलंय का ट्रुमन, माधवी? नाही सर. तर ठीक आहे. तर आधी हे तर करा, पुढे बघू. तर थँक्यू, मग भेटू द्या.